मॉर्निंग मित्रांनो, काल आपण क्वेश्चन टॅग व्हिडिओ नंबर 1 मध्ये ओरली किंवा फास्टमध्ये पाहिलं की अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसचा क्वेश्चन टॅग कसा करायचा. परंतु आता सेंटेन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आपण अफर्मेटिव्हलाच पॉझिटिव्ह म्हणत असतो. आज आपण शिकणार आहोत की क्वेश्चन टॅग ऑफ निगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेसचा क्वेश्चन टॅग कसा करायचा. फर्स्ट ऑफ ऑल, निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? ज्या सेंटेन्सेसमध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग यासारखे शब्द येतात त्या सेंटेन्सला काय म्हणतात? निगेटिव्ह सेंटेन्सेस असे म्हणतात. आता इथं बघा, निगेटिव्ह सेंटेन्सेसचा क्वेश्चन टॅग हा अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह असतो. आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ज्यावेळेस एखादं पॉझिटिव्ह सेंटेन्स किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपल्याला दिलेलं असेल त्यावेळेस आपण काय करतो, जे हेल्पिंग वर्ब असते त्याला आपण नॉट देऊन त्याचं संक्षिप्त रूप देतो. परंतु ज्यावेळेस एखादा निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा, आज आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. आता पहिलं एक्झाम्पल बघा, आय डोंट राईट अ लेटर. याचा मिनिंग असा आहे की मी पत्र लिहित नाही. पण या वाक्यात डोंट हे हेल्पिंग वर्ब आलं आणि या डूला काय लागून आलं? या डूला लागून आलं डू प्लस नॉट, म्हणजे हे काय झालं? डोंट झालं. बरोबर, म्हणजे हे वाक्य कसं झालं? हे सेंटेन्स जे झालं हे सेंटेन्स आहे निगेटिव्ह. म्हणून याचा क्वेश्चन टॅग कसा येणार? याचा क्वेश्चन टॅग येणार पॉझिटिव्ह. बरोबर, क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, जे सेंटेन्स दिलेलं आहे ते ॲज इट इज खाली लिहून घेतो आणि त्याच्यानंतर कॉमा देतो. जसं की आय डोंट राईट लेटर किंवा लेटर कॉमा डू आय. आता याच्यात हेल्पिंग वर्ब कोण झालं? डू आलं आणि याला सोबत लागून काय आलं? नॉट आलं. म्हणून आपण काय करणार? नॉट काढून टाकणार आणि फक्त डू घेणार. आणि याच्यातलं आता हे जे सेंटेन्स आहे याच्यातलं प्रोनाउन कोणतं आहे? आय. म्हणून इथं काय देणार आपण? आय देणार आणि क्वेश्चन मार्क देणार. म्हणजे याचा क्वेश्चन टॅग कसा होईल? आय डोंट राईट लेटर डू आय. आय डोंट राईट लेटर डू आय. आता आपण काय केलं, सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे इथं काय देणार? कॉमा देणार. हा कॉमा इथं देणार अर्जंट आहे, कारण इथूनच पुढे क्वेश्चन टॅग हे एवढं जे असतं त्याला क्वेश्चन टॅग म्हणतात. आणि शेवटी क्वेश्चन टॅग देणं महत्त्वाचं आहे. काय मुलं काय करतात? क्वेश्चन टॅग देत नाही, कॉमा देत नाही. परंतु हे सगळं कंपल्सरी आहे. तसंच आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. शी डझंट ड्राईव्ह केअरलेसली. आता इथं डू आलं आणि इथं डज कोण आलं? सगळ्यात महत्त्वाचं, इथं डू आलं आणि इथं डज कोण आलं? कारण ही सी इट जे प्रोनाउन येतं, ही सी इट हे जे 3 प्रोनाउन येतं हे कोणते येतं? थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे. म्हणून ज्यावेळेस म्हणजे हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब येतो तर त्या वर्ब किंवा हेल्पिंग वर्बला आपण एस लावतो. बरोबर, एस आणि IS हे 3 प्रत्यय आपण त्याला लावू शकतो. म्हणून इथं काय आलं? शी डझंट ड्राईव्ह केअरलेसली. आता हे आपलं वाक्य आहे. आता डझनचं मिनिंग काय आहे? डझनचं मिनिंग आहे डज प्लस नॉट. याचं संक्षिप्त रूप काय आहे? डझंट आहे. बरोबर, मग आता हे वाक्य जर का पाहिलं आपण तर हे वाक्य कसं आहे? परत निगेटिव्ह आहे, कारण याच्यातलं हेल्पिंग वर्ब कसं आलं? नॉटला लागून आलं. म्हणून याचा परत क्वेश्चन टॅग कसा होईल? पॉझिटिव्ह होईल. आता बघा कसं, शी डझंट ड्राईव्ह केअरलेसली, म्हणजे ती जी ड्राईव्ह करते कोणी पण ती केअरलेसली करते का? नाही, ती चांगली ड्राईव्ह करते. मग इथं काय देणार आपण? जसं तसं सेंटेन्स देणार. इथं देणार कॉमा, आता याच्यात हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? डज आहे. म्हणून आपण इथे घेतलं डज आणि प्रोनाउन कोणतं आहे? शी. म्हणून घेतलं प्रोनाउन शी आणि क्वेश्चन टॅग देऊन टाकला. अशा प्रकारे आपण याचा क्वेश्चन टॅग केला. 3 नंबरचा सेंटेन्स, अस्थमा इज नॉट अ कॉन्टेजियस डिसीज. म्हणजे अस्थमा एका प्रकारचा डिसीज आहे, पण तो कसा आहे? कॉन्टेजियस नाही. मग या वाक्यात परत काय आलं? नॉट आलं. या वाक्यात नॉट आल्यामुळे हे वाक्य कसं ठरलं? निगेटिव्ह ठरलं. परत कसं झालं? निगेटिव्ह. मग आता हे वाक्य निगेटिव्ह असलं म्हणजे क्वेश्चन टॅग कसं येईल? पॉझिटिव्ह. मग बघा, अस्थमा इज नॉट अ कॉन्टेजियस डिसीज. जसं तसं मी सेंटेन्स लिहून घेतलं. बरोबर, सेंटेन्स लिहून घेतलं. आता याच्यातलं हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? इज आहे. कोणतं आहे? इज. आता इज नॉट आलं, इजंट आलं का? नाही. असं बी चालत होतं, अस्थमा इजंट अ कॉन्टेजियस डिसीज. असं बी असतं तर ते काय असतं? निगेटिव्ह असतं. आपण इथे कसं बघितलं? इथे डायरेक्ट इज नॉट आलेलं आहे. म्हणून या वाक्यात काय करणार आपण? आपल्या सगळ्यात पहिले समजायला पाहिजे की हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे अफर्मेटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे समजणं. बरोबर, किंवा काइंड ऑफ सेंटेन्स हा कोणता आहे? तर हा
आहे assertive सेंटेन्स और स्टेटमेंट. कोणता आहे assertive सेंटेन्स और स्टेटमेंट. मग तिच्यात बी कोणतं आहे तिच्यात हे अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तर हे सेंटेन्स आहे निगेटिव्ह. परत आपल्याला समजलं या नॉटवरून की सेंटेन्स कसं आहे निगेटिव्ह. मग परत आपण काय केलं अस्थमा इज नॉट अ कॉन्टेजियस डिसीज जसं तसं सेंटेन्स इथं लिहून घेतलं. इथं त्याला कॉमा आणि आता याच्यातलं हेल्पिंग वर्ब कोणतं आहे इज आहे. कोणतं आहे इज लिहिलं इथं येतं. आणि अस्थमा काय आहे एका डिसीजचं नाव आहे आणि डिसीजसाठी आपण नेहमी प्रोनाउन म्हणून काय यूज करतो इटच यूज करतो. काय काय मुलं काय करतात या इजच्या नंतर काय टाकतात अस्थमा देतात पण हे रॉंग आहे. आपल्याला तिथं नाऊन न वापरता प्रोनाउन यूज करावं लागते. आता इट आपण इट जनरली आपण ॲनिमल्ससाठी यूज करतो किंवा जे नॉन लिव्हिंग थिंग आहे किंवा डिसीज आहे असे जे म्हणजे नाऊन असतात त्यासाठी यूज काय करतो आपण इट. म्हणून याचा क्वेश्चन टॅग काय होईल इज इट आणि क्वेश्चन टॅग जसं तसा पुढं म्हणजे अस्थमा इज नॉट अ कॉन्टेजियस डिसीज कॉमा इज इट आणि क्वेश्चन मार्क जसंच्या तसा. नेक्स्ट पार्ट आय हॅव नो मनी. आय हॅव नो मनी की माझ्याजवळ मनी नाही माझ्याजवळ पैसे नाही. आता परत या सेंटेन्स मध्ये आपण पाहिलं की काय आलं परत नो आलं. काय आलं परत नो आलं. जर का सेंटेन्स मध्ये नो येत असेल तर हे सेंटेन्स कोणतं झालं परत निगेटिव्ह झालं. कोणतं झालं निगेटिव्ह. मग काय करणार आपण जसं तसं सेंटेन्स लिहून घेणार आय हॅव नो मनी. आता याच्यात हेल्पिंग वर्ब कोणतं आलं हॅव. कोणतं आलं हॅव आलं. मग मी म्हणून काय केलं नो आलं त्याच्यामुळे हॅवनचा प्रश्न आहे का नाही म्हणून जसं तसं लिहिलं. इथं काय दिलं इथं कॉमा आवश्यक द्यायचं विसरायचं नाही. इथं दिला कॉमा इथं दिला कॉमा आय हॅव नो मनी जसं तसं लिहिलं. इथं कॉमा दिला आणि हॅव आय. हा आय नेहमी काय करायचा कॅपिटल करायचा. काही काय मुलं काय करतात आय असा करतात पण असा करायचा का नाही. आय म्हणजे मी आणि मी म्हणजे मोठा नेहमी काय करायचं कॅपिटल आय काढायचा आणि क्वेश्चन टॅग जसं तसा देऊन टाकायचा. नेक्स्ट पार्ट इट इज नॉट हार्ड. इट इज नॉट हार्ड मीन्स हे अवघड नाही किंवा ते अवघड नाही आपण काही पण म्हणू शकतो. इट इज नॉट हार्ड. आता इथं परत काय आलं नॉट आलं बरोबर नॉट आलं. मग नॉट आलं म्हणजे जे सेंटेन्सचा टाईप आहे हा कसा आहे निगेटिव्ह सेंटेन्स इन असर्टिव्ह सेंटेन्स. इट इज नॉट हार्ड इथं दिला कॉमा. आता इथं नॉट आल्यामुळे क्वेश्चन टॅग 100% कसा येणार अफर्मेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह येणार. याला अफर्मेटिव्ह नाही म्हणत समजा पॉझिटिव्ह म्हणतो आपण जनरली. मग इथं काय करणार हेल्पिंग वर्ब कोणतं आहे हे नॉट आलं आपल्याला माहिती आहे आता निगेटिव्ह आहे. मग हेल्पिंग वर्ब कोणतं आहे इज आहे. मग इज इथं लिहिलं आणि इजच्या जागी इज लिहिलं. अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्सेसचा क्वेश्चन टॅग करू शकतो.